विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या भागामध्ये आपण तत्कालीन स्थितीमधल्या वैदिक साहित्य म्हणजेच प्राचीन काळातले जे काही वैदिक साहित्य आणि त्यामधल्या जवळपास 8 पॉईंटपर्यंत आपण आलो होतो. तर पुन्हा एकदा आपण आतापर्यंत झालेले जे काही पॉईंट आहेत ते पॉईंट कोणते होते ते पाहू. सर्वप्रथम वाङ्मयीन साधनातल्या वैदिक साहित्याचा विचार करता नंबर 1चं साहित्य म्हणजे वेद. त्याच्यामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेदची माहिती बघितली. त्याच्यानंतर नंबर 2 ब्राह्मणके. त्यामध्ये ज्या वेदाचा अर्थ लावण्यासाठी एक संस्कृतमधून सोपी व सरळ भाषामध्ये रूपांतर करण्यासाठी या वेदातून निर्माण झालेले ब्राह्मणके. नंबर 3चं होतं ते आरण्यके. त्या आरण्यकेची माहिती पाहत असताना मनन चिंतन करून ग्रंथ निर्मिती करणे म्हणजे जंगलामध्ये जाऊन निवांतात बसून जी काही साहित्य रचना करण्यात आली किंवा त्याची मांडणी करण्यात आली ती आरण्यकेमध्ये आढळून आली. त्याच्यानंतर उपनिषदे हे आत्मा, प्रकृती आणि जी काही भक्ती, तप, पुनर्जन्म अशा भागाची माहिती म्हणजे उपनिषदामध्ये. आणि नंबर 5चं होतं ते म्हणजे उपवेद, जे संगीत, शिल्प किंवा स्थापत्यशास्त्र याबद्दलची माहिती या उपवेदामध्ये आढळून आली. नंबर 5 झालं. नंबर 6चा भाग आपण पाहत असताना तत्कालीन स्थितीमध्ये जो काही वेगवेगळे आपण वेदांगे पाहिले. वेदांगे कोणती होती? शिक्षा होतं, कल्प होतं, निरुक्त होतं, व्याकरण होतं, छंद होतं आणि ज्योतिष. 6 नंबरचा पॉईंट. आणि 7 मध्ये षडदर्शन बघितलं. न्यायदर्शन, वैश्विक दर्शन, साख्य दर्शन, योग दर्शन, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. षडदर्शन 7वा पॉईंट. आणि 8वा पॉईंट तो म्हणजे महाकाव्य. आणि या महाकाव्यामधला कालच्या पिरियडमध्ये आपण एक भाग पाहिला तो म्हणजे रामायण. आणि त्या रामायणाबद्दल माहिती पाहत असताना वाल्मिकी ऋषीने हे रामायण लिहिलं. त्यामध्ये रामाची कथा आढळून येते. रामाचा वनवास किंवा रामाच्या जीवनाच्या संबंधित असणारा भागाची पूर्ण अशी कथा आढळून येते. यामध्ये 7 कांड आणि 24,000 श्लोक आढळून येतात. ह्या रामायणाची कथा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा त्यामधल्या ज्या कथा आहेत यावर आदर्श घेण्याचं काम सुद्धा काही, त्यामधून काही बोध घेण्याचं सुद्धा एक माध्यम किंवा एक ग्रंथ म्हणून रामायणाकडे पाहिलं जातं. आणि हे सर्व वाङ्मयीन साधनं आहेत वैदिक काळातले, आणि हे प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी मदत करतं. आणि या आधारावर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे शिल्पकला, वेगवेगळ्या कथा निर्मिती झाल्या. त्याचबरोबर मंदिरे असतील, या मंदिरावर यांचं चित्ररूपामध्ये म्हणजेच दगडामध्ये, शिल्पकलामध्ये कथा ज्या घडल्या त्या कथाचं मांडणी करण्याचं काम सुद्धा रामायणाच्या माध्यमातून करण्यात आलं. आता ह्या महाकाव्यामधला आपण नंबरचा पॉईंट म्हणजे रामायण याबद्दल माहिती पाहिली. आता नंबर 2चा पॉईंट आहे त्याच्यामध्येच महाभारत. आता या महाभारताचा अर्थ समजून घेताना सर्वप्रथम महाभारत म्हणजे महाभारतामध्ये जी रचना कौरव आणि पांडव या दोन जे काही चुलत भाऊ किंवा भावाचे मुलं असतील, पांडुराजा आणि धृतराष्ट्र या 2 राजाच्या पुत्रांनी राज्य मिळवण्यासाठी म्हणजे राज्याची वंशपरंपरागत राज्य मिळवण्यासाठी केलेला हा संघर्ष आहे. आणि हे महाभारत हे व्यास मुनी यांनी 18 खंड किंवा 18 कांड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या 18 कांडामध्ये ती 18 भागामध्ये याची रचना केली महाभारताची. आता या महाभारताची कथा म्हणजेच कौरव आणि पांडव हे 2 जे काही भाऊ किंवा 2 एकाच चुलत भाऊ म्हणून ओळखले जात होते. आणि ह्या महाभारतामध्ये परंपरागत जी राजसत्ता मिळवण्यासाठी पांडवांनी मागणी केल्यानंतर कौरवांनी ती दिली नाही, आणि याच्यातून जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं तत्कालीन स्थितीमध्ये राजकीय स्थिती ही
जी काही राज्य मिळवण्यासाठी किंवा अधिकार मिळवण्यासाठी शस्त्रास्त्र विद्या कलेचा वापर करून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून किंवा एकमेकाचे अधिकार काढून घेऊन किंवा एकमेकाच्या अधिकारावर सत्ता प्रस्थापित करण्याची पार्श्वभूमी महाभारतातून लक्षात येते. आणि या महाभारतामधूनच त्या काळातल्या विविध प्रांत असतील, विविध जे क्षेत्र असतील, वेगवेगळे ठिकाण असतील, भारतामधले वेगवेगळे राजे असतील, हे सर्व राजे या महाभारताच्या युद्धामध्ये कुरुक्षेत्रामध्ये एकत्र आले आणि त्यांनी जवळपास सर्व राजांनी एकत्र येऊन काही कौरवाच्या बाजूने काही पांडवाच्या बाजूने युद्ध करण्यास सुरुवात केली. आणि शेवटी ह्या युद्धामध्ये जे सत्याचा विजय म्हणजे कौरव आणि पांडव यामध्ये जी काही युद्ध झालं त्यामध्ये पांडवांचा विजय झाला आणि त्यांच्या बाजूने यादव कुळातील जे श्रीकृष्ण म्हणून ओळखलं जात होतं त्यांनी भाग घेऊन सत्याच्या बाजूने विजय झाला असं एक पौराणिक कथा मांडल्या गेल्या. आणि त्या कथा आजच्या कालखंडामध्ये सुद्धा त्या वाचवल्या जातात. त्याच्यातल्या काही गोष्टीचा आदर्श घेतला जातो आणि सत्याची बाजू काय आहे ही मांडण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये या महाभारतामध्ये करण्यात आलं. म्हणजे जे काही आप्तस्वकीय जे आपल्या जवळचे असणारे व्यक्ती सुद्धा सत्तेसाठी किंवा जे काही लालसा असेल सत्तेची लालसा किंवा अधिकार मिळवण्यासाठी एकमेकावर शस्त्रास्त्र धारण करतात. या सर्व बाबीची माहिती या महाभारतामध्ये आढळून येते. 5 पांडव आणि जे काही 100 कौरव म्हणून उल्लेख आढळून येतो. यांनी केलेले युद्ध यामध्ये पांडवाचा झालेला विजय या सर्व बाबीची माहिती या महाभारतात आढळून येते. आता तुम्हाला या महाभारताबद्दलची मी जी काही माहिती सांगितली ही पौराणिक कथा आहे आणि या कथा सर्व एक वैदिक साहित्यामधलं किंवा वैदिक काळातलं एक वाङ्मयीन साधन म्हणून ओळखलं जातं. आणि या महाभारतामधून काय समजतं त्या काळचा समाज कसा होता. म्हणजे समाजामध्ये वेगवेगळे ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, प्रत्येकाचे कार्य वेगळे, कार्य करण्याची पद्धत, त्याबरोबरच त्या काळामधल्या विविध अशा उद्योगधंदे, व्यापार, त्याचबरोबर जी काही आर्थिक सुबत्ता कशा पद्धतीची होती, वेगवेगळे शिल्पकला असतील किंवा धनुर्विद्या असतील, जे युद्ध आणि कलेचं ज्ञान म्हणजे युद्ध आणि कला कुरुक्षेत्राच्या मैदानावर जे काही शस्त्रास्त्राचा वापर करण्यात आला यावरून त्या काळाची युद्धप्रियता या बाबी युद्धाची बाब सुद्धा लक्षात येते. म्हणजेच महाभारत जे व्यास मुनीने 18 खंड किंवा कांड किंवा खंड म्हणून ओळखलं जातात त्याच्यामध्ये लिहिली गेली. त्यावरून त्या काळाची सर्व माहिती सामाजिक स्थितीची माहिती समजून येते. म्हणूनच त्या काळातल्या सर्व बाबी या रामायण आणि महाभारत या 2 कथेच्या माध्यमातून या महाकाव्याच्या माध्यमातून समजून घेण्यास मदत होते. म्हणून हे प्राचीन काळाच्या वाङ्मयीन साधन जे काय वाङ्मयीन साधनामधला वैदिक साहित्याचा एक भाग किंवा वैदिक साहित्याचा एक पुरावा म्हणून महाकाव्याला ओळखलं जातं. आता हे झालं महाकाव्य 8 नंबरचा पॉइंट. नंबर 9चा आहे तो म्हणजे भगवद्गीता. आता भगवद्गीता ही रामायण महाभारत ज्या पद्धतीने आजच्या कालखंडामध्ये सुद्धा वाचन केलं जातं त्याचा अर्थ समजून घेतला जातो त्याचप्रमाणे भगवद्गीता सुद्धा एक आदर्श असा किंवा मानवाच्या जीवनाशी संबंधित कर्म म्हणजे कर्म करत राहावे किंवा फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे अशा सर्व बाबीची माहिती भगवद्गीतेमध्ये मांडण्यात आली. आता या भगवद्गीतेबद्दल माहिती पाहत असताना जे महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये जे 5 पांडव होते त्यापैकी अर्जुन यांनी आपल्याच जे काही गुरु असतील किंवा आपले चुलत भाऊ असतील यांच्यावर शस्त्रास्त्र किंवा आपलेच आजोबा असतील यांच्यावर शस्त्रास्त्रचा प्रहार न करता माघार घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणून त्यामध्ये कथेमध्ये आढळले की श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली की प्रत्येक मानव हा पृथ्वी तलावर जन्मास आल्यानंतर त्याला नाती गोती किंवा ज्या बाबी आढळून येतात
त्या बाबी तर असतातच, पण प्रत्येक जण एक स्वार्थाने भरलेला किंवा स्वार्थी मन असते. म्हणूनच जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले वेगवेगळ्या उपदेश देण्याचं काम श्रीकृष्णाने अर्जुनाला केलं, आणि त्या भगवद्गीतेचा सारांश म्हणजेच आजच्या स्थितीमधले मानव सुद्धा त्या बाबीचा अंगीकार आजपर्यंत करत आले. म्हणजे ही भगवद्गीतेचं जे काही सार हे मानवी जीवनासाठी कसं उपयुक्त आहे किंवा मानवी जीवन वरले भाष्य करण्याचं काम ह्या भगवद्गीतेमध्ये केले. आणि ह्या भगवद्गीतेमध्ये जो व्यक्ती कर्म निस्वार्थपणे किंवा फळाची अपेक्षा न करता करतो, त्यांना आपोआप इच्छित ते फळाचा उपभोग होतो किंवा जे काही आपण कार्य करतो त्याचा फायदा होणार आहे. या सर्व बाबीची माहिती या भगवद्गीतेमध्ये, म्हणजे मानवाच्या उत्पत्तीपासून ते वेगवेगळ्या आपल्या जीवनातल्या घटना घडामोडीचे वेगवेगळे उदाहरण देऊन भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी तयार केले. ज्या गुरुने शस्त्रास्त्र विद्या शिकवली तेच गुरु समोर युद्धासाठी आले होते, तेव्हा त्यांच्या विरुद्ध शस्त्रास्त्र उचलणं अवघड होतं. त्याचबरोबर जे काही भाऊ असतील, चुलत भाऊ, यांच्या विरुद्ध सुद्धा शस्त्रास्त्र उचलणं ही एक अवघड बाब जेव्हा वाटत होते, त्यावर उपदेश देण्याचं काम ह्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने केलं. आणि या सर्व बाबी ह्या वैदिक साहित्यामध्ये या कथा आहेत, आणि या सर्व कथा या वैदिक साहित्याचा भाग समजून घेण्यासाठी किंवा वैदिक साहित्याची माहिती समजून घेण्यासाठी भगवद्गीता ही महत्त्वपूर्ण एक वाङ्मय साधन प्राचीन काळाचं म्हणून ओळखलं जातं. हे 9 नंबरचं पॉईंट. त्यानंतर नंबर 10चा पॉईंट आहे तो म्हणजे पुराण. पुराणे जवळपास 18 पुराण आढळून येतात. आता ह्या 18 पुराणाबद्दल माहिती पाहत असताना पुराण म्हणजे काय, नंबर 10चा पॉईंट आहे ते पुराण. आता पुराण याचा शाब्दिक अर्थ आहे की ते प्राचीन साहित्य, आणि त्या प्राचीन साहित्यामधले ज्या कथा आहेत त्याचं विवेचन किंवा त्या कथेचं विस्तृत अशी माहिती ही पुराणाच्या आधारामध्ये आढळून येते. म्हणजे प्राचीन काळामधल्या ज्या घटना घडामोडी ज्या कथा घडल्या त्याचं विवेचन किंवा त्याचं विस्तृत अशी माहिती सांगणे म्हणजे पुराण. आज सुद्धा आपण बोलतो की काय पुराण कथा सांगत आहेस, म्हणजे मागच्या काळामध्ये घडून गेलेल्या घटना घडामोडी सांगण्याचं काम म्हणजे पुराण. या पौराणिक कथा या मांडण्याचं काम म्हणजे पुराणामध्ये करण्यात आलं. आता यामध्ये जवळपास 18 पुराण हे त्या काळामध्ये मांडली गेली. त्या 18 पुराणापैकी म्हणजे 18 पुराणाच्या आधारावरच वेगवेगळ्या कथा मांडण्याचं काम किंवा वेगवेगळ्या कथा समजण्यास मदत झाली. आता ती 18 पुराणे कोणती होती, त्याच्यामध्ये प्रत्येक पुराणाची तुम्हाला फक्त नावे सांगेल. हे 18 पुराण, आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा उल्लेख, म्हणजे या सर्वांमध्ये कोणकोणत्या बाबीचा उल्लेख आढळून येतो यावरही आपण काय माहिती आहे ती समजून घेऊ. तर 18 पुराणापैकी नंबर 1चा ब्रह्मपुराण, नंबर 2 पद्यपुराण, नंबर 3 विष्णुपुराण, नंबर 4 शिवपुराण, नंबर 5 भगवत पुराण, त्यालाच भागवत पुराण सुद्धा म्हणतात, नंबर 6 नारदीय पुराण, नंबर 7 मार्कंडेय पुराण, नंबर 8 अग्निपुराण, आणि नंबर 9 भविष्य पुराण, नंबर 10 ब्रह्मवैवर्त पुराण, नंबर 11 लिंग पुराण, नंबर 12 वराह पुराण, नंबर 13 स्कंद पुराण, नंबर 14 वामन पुराण, नंबर 15 कूर्म पुराण, नंबर 16 मत्स्य पुराण, नंबर 17 गरुड पुराण, आणि नंबर 18 ब्रह्मांड पुराण. या 18 पुराणामध्ये ज्या काही जे तत्कालीन स्थितीमध्ये वेगवेगळे अवतार मानले गेले किंवा एक देवाचं अस्तित्व किंवा दैववाद मांडला गेला वैदिक साहित्यामध्ये, त्याच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या, पौराणिक कथा. आणि या कथेचा अर्थ समजून घेत असताना त्या काळामध्ये
या जी 18 पुराणाची तुम्हाला नावे सांगितली, हे 18 पुराण वेगवेगळ्या भागावर त्याचे विषय असायचे किंवा त्याचा विषय कोणकोणत्या प्रकारचा होता. तर सर्वप्रथम या पुराणामध्ये ज्या कथा होत्या त्या सृष्टीची निर्मिती कशी झाली, म्हणजे ब्रह्मांड कसं निर्माण झालं, जग कसं निर्माण झालं किंवा पृथ्वीवर अस्तित्व कसं झालं, यावर कथा आहेत. त्यावर जी सृष्टी आहे ती सृष्टी किंवा जे पृथ्वीतल आहे सृष्टी निर्माण झाली, नष्ट झाल्यानंतर जी पुन्हा एकदा निर्माण झाली किंवा पुन्हा निर्माण कशा पद्धतीने झालं या बाबीची माहिती दिली. त्यालाच सर्वप्रथम सृष्टी कशी निर्माण झाली याला सर्ग म्हणून ओळखलं जात होतं. नंबर त्याच्यामध्येच प्रतिसर्ग म्हणजे सृष्टीचा पुनर्निर्माण, म्हणजे पुन्हा एकदा निर्माण कशा पद्धती, एकदा नष्ट होऊन पुन्हा एकदा कशाप्रमाणे निर्माण झाली याबाबतची माहिती. त्याच्यानंतर वंश, म्हणजे जे काही देवता म्हणून वैदिक संस्कृती म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्या देवता मानल्या जातात त्या कोणकोणत्या देवता होत्या, त्याचबरोबर त्या देवतांचा जो देवता आणि जे ऋषीचा वंश आहे, वेगवेगळे ऋषी जे वेगवेगळ्या कुळाचं त्यांचा कुळ वंश म्हणून ओळखलं जात होतं, गोत्र कुळ वंश म्हणून त्या ऋषीची माहिती, या बाबीची माहिती असायची. त्याचबरोबर मन्वंतर म्हणजेच चार जे काही युग म्हणून ओळखलं जात होतं, त्यामध्ये युग म्हणजे कशा पद्धतीचं, जर आजच्या स्थितीमध्ये 4 युग सांगताना त्या काळामध्ये सतयुग म्हणजे जे सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग, या 4 युगामधल्या कथा म्हणजे आजच्या युगाला त्या काळामध्ये म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये कलियुग म्हणजे आजचा युग म्हणजे कलियुग असं आख्यायिकामध्ये कथेमध्ये मांडलं गेलं. या मन्वंतरामध्ये सतयुगामध्ये म्हणजे जे काही सत्याची बाजू असणारे हिंसा किंवा अधर्म अशा बाबीला स्थान नव्हतं. मग त्या युगात नंतर थोड्या प्रमाणात बदल होत गेला आणि माणूस हा स्वार्थी किंवा स्वतःच्या स्वार्थाशी निगडीत बनला. या सर्व बाबीची माहिती म्हणजेच सृष्टी कशी निर्मिती झाली, सृष्टी कशी नष्ट झाली, सृष्टी पुन्हा एकदा कशी निर्मिती झाली, जे देवता हिंदू धर्मातले आहेत त्यांचे देवताची नावे, जे ऋषी मुनी आहेत त्यांचा वंश कोणता होता, देवांचा वंश कोणत्या पद्धतीचा कोणत्या ऋषीशी संबंधित, त्याचबरोबर जे 4 युग त्याच्यामध्ये सतयुग त्यालाच त्रेतायुग म्हणतात, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग, या 4ही युगाची माहिती ही पुराणाच्या वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून समजून येते. म्हणजे जी काही पुराणे, जी 18 पुराणे आहेत या पुराणामध्ये ब्रह्मपुराण, मार्तंड पुराण, ही जी काही जवळपास 18 पुराणाची नावे सांगितली त्यामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कथा आढळून येतात आणि या कथावरूनच हे 18 पुराणांची निर्मिती, कथेची निर्मिती झाली आणि ती कथा वेगवेगळ्या स्वरूपात, लिखित स्वरूपात हे वैदिक साहित्याचा एक भाग बनला आणि त्यावरच वैदिक काळामधल्या घटना घडामोडी, क्षेत्र प्रदेश, त्याचबरोबर राजवंश, त्याच्यानंतर कार्यक्षेत्र, वेगवेगळे राजे, त्यांच्या राजधान्या, अशा वेगवेगळ्या बाबीची सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती, आर्थिक स्थिती कशी होती, व्यापार कसे होते, उद्योगधंदे कसे होते, त्याचबरोबर सत्य किंवा वेगळ्या जे काही मानवी जीवनात कशा प्रकारचं आचरण केलं जायचं, या सर्व बाबीची माहिती त्या काळामध्ये आढळून येते या पुराणाच्या आधारावर. आणि ही झाली 18 पुराणे म्हणजे 10वा पॉईंट. नंबर 11वा पॉईंट आहे म्हणजे स्मृती साहित्य. आता स्मृती साहित्य याची माहिती पाहत असताना स्मृती म्हणजे आपल्या मानवी जीवनामध्ये जे आपण स्मृती म्हणजे जी आठवण करून ठेवतो आणि त्या आठवणीचाच भाग म्हणजे त्या स्मृती साहित्यामध्ये आढळून आला. म्हणजे ज्या वेगवेगळ्या ऐकलेल्या स्मरणात असणाऱ्या समग्र अशा जीवनाचा विविध कार्य केलेल्या विविध भागाची माहिती
या स्मृती साहित्य ग्रंथात मिळते. आता या स्मृती साहित्याची माहिती पाहत असताना यामधले कोणकोणत्या भागाचे विवेचन असायचे किंवा माहिती दिली जायची, तर विविध नियम, त्याचबरोबर त्या काळातल्या ज्या काही वेगवेगळ्या भागाची माहिती, म्हणजे न्याय भाग असेल किंवा शिक्षा असेल, अशा वेगवेगळ्या भागाची माहिती ही स्मृती साहित्याच्या आधारातून समजून येते. आता या स्मृती साहित्यामध्ये जवळपास 4 साहित्याची माहिती पाहत असताना स्मृती साहित्यामध्ये उदाहरणार्थ तर मनुस्मृती हे मनु नावाच्या व्यक्तीने ब्राह्मणाचे हक्क अधिकार, त्याचबरोबर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांचे अधिकार, सामाजिक जे काही श्रेष्ठ व कनिष्ठ यांची मांडणी केली. यावरून स्मृती साहित्यामधून तत्कालीन स्थितीची सामाजिक स्थिती कशी होती मनुस्मृतीच्या आधारे समजून येते. यामध्ये कोणकोणत्या बाबीचा उल्लेख आढळतो हे मनुस्मृती या मनु नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या त्या बाबीमुळे समजतं. त्याचबरोबर विष्णू स्मृती म्हणून आहे, तो म्हणजे जो अवतारवाद किंवा त्या काळातली जी विवाह पद्धती कशी होती, न्याय प्रशासन व्यवस्था कशी होती, दानधर्म कशा पद्धतीने केला जायचा, त्या विष्णू स्मृतीमध्ये आढळतात. त्याचबरोबर नारद स्मृतीमध्ये जी शिक्षा, सामाजिक ज्या काही समस्या होत्या, माणसाची जी काही मूलभूत हक्क होते याबाबतची सर्व माहिती त्या काळामध्ये आढळून येते. आणि त्याच्यानंतर नंबर 4चा पॉईंट म्हणजे पाराशर स्मृती. आता पाराशर स्मृतीमध्ये कर वसूल कसा केला जायचा, कर वसूल करण्याचे नियम काय होते, राजाचे कर्तव्य काय होते, या सर्व बाबीची माहिती ही पाराशर स्मृतीमध्ये आढळून येते. ही आतापर्यंतची जी आपण माहिती बघली ती स्मृती साहित्याचा म्हणजे शेवटचा भाग म्हणजे 11वा पॉईंट स्मृती साहित्य. आणि ही माहिती ही सर्व साहित्य म्हणजे वैदिक साहित्य म्हणून ओळखले जाते.